नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या अंधारातील दिवे ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले लिखित पेन्शन. मुंबईच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची धावपळ सुरू होते. मुंबई बाहेर जाणारे प्रवासी लगबगीनं आपापल्या ट्रेनकडे धावत होते. आरक्षणाच्या डब्याकडे जाऊन आपल्या आरक्षणाविषयी खात्री करून घेत होते. फेरीवाल्यांचा दंगा सुरू होता. हमाल भिकारी आपापल्या कार्यात मग्न होते. त्याच वेळेला श्रीमती कौशल्याबाई, वय वर्ष 85, गोरा वर्ण, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, स्थिर गतीनं प्लॅटफॉर्मकडे येत होत्या. मुंबई हावडा मेलनं त्यांना आता अकोल्याकडे निघायचं होतं. त्यांच्या सामानाची बॅग बायजेकडे होती. बायजा कौशल्याबाईंना जपून चालण्याचा अधूनमधून सल्ला देत होती. आजी, आता अकोल्याला संदीप भाऊकडं आरामानं राहा. इथं मुंबईमध्ये लय दगदगो. मेलं हिथलं जीवनच धकाधकीचं आणि धावपळीचं. निवांत वेळच नाही बघा कोणाकडं. कामाला जाणाऱ्यांची पण घाई आणि घरात बसणाऱ्यांची पण घाईच घाई. अगं बायजे, निवांतपणा यायला सगळ्यात आधी मनात निवांतपणा यायला पाहिजे. ईश्वरावर श्रद्धा पाहिजे, परस्परांवर विश्वास पाहिजे. मुख्य म्हणजे मनावर नियंत्रण हवं. मग बघ कसा निवांतपणा येतो ते. हा आजी आली बरं का, ES7 हीच आपली बोगी बरं का, आणि 22 नंबरची शीट. असं म्हणत बायजेनं कौशल्याबाईंसह रेल्वेच्या बोगीत प्रवेश केला. जागा शोधून सामान व्यवस्थित ठेवून दिलं. आजी, आता बस आरामशीर. मी आता घरी परत जाते. पाया पडते बरं का तुमच्या. असं म्हणून बायजानं कौशल्याबाईला नमस्कार केला. कौशल्याबाईंनी थरथरत्या हाताने तिला आशीर्वाद दिला. तसा पायाला चरकन गरम स्पर्श झाल्यामुळे बायजा चापापली. अहो आजी, काय तुम्हाला काय ताप आहे का काय? बाया बाया बाया, लय चांगला ताप आहे हो आजी. घरी परत चालता का? नाही बेटा, तू आता घरी जा, मला काही होत नाही आहे. आणि आता काय गं, रात्रभर गाडीत झोपायचंच आहे. थोडी धावपळ झाली ना म्हणून अंग गरम झालं असेल. तू जा आता. रात्रीचे 9:30 वाजता आहेत. बरं आजी, येते बरं का मी. असं म्हणून बायजा निघाली. प्लॅटफॉर्मवरून पुन्हा एकदा कौशल्याबाईंशी खिडकीतनं बोलली. चहा हवाय का, अशी आस्थेनं चौकशी करत बायजा एकदाची गेली. कौशल्याबाई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रेल्वेच्या खिडकीतून बघत होती. त्याच वेळेला गाडीनं शिट्टी दिली आणि हळूहळू गाडी वेग घ्यायला लागली. गाडी वेग घ्यायला लागली तशी प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांची, हमालांची आणि निरोप द्यायला आलेल्या मंडळींची धावपळ धांदल वाढली. हाय हाय बाय बाय सुरू झालं. श्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन मागे पडायला लागलं. बायजा ही श्रीकांत म्हणजे कौशल्याबाईंच्या मुलाकडे घरकामाला होती. श्रीकांत मुंबईमध्ये स्टेट बँकेत मोठा अधिकारी होता आणि त्याची पत्नी सुजातासुद्धा सेंट्रल बँकेत अधिकारी होती. बायजा बिचारी दिवस रात्र राबायची. श्रीकांतच्या दोन्ही मुलांची म्हणजे स्वप्नील आणि स्वप्नजा यांची सकाळी उठल्यापासून शाळेत जाण्यापर्यंत आणि शाळेतून घरी आल्यापासून ते झोपेपर्यंत त्या मुलांची सगळी कामं बायजाच करायची. घरातली आवरावर, किराणा, दळण, सगळीच कामं. त्या कामात आता कौशल्याबाईंची भर पडली. पण या सगळ्या श्रीकांत आणि सुजाताचा कुठलाही सहभाग बायजेला मिळत नव्हता. कौशल्याबाईंना कालचा सकाळचा प्रसंग जसाच्या तसा आठवला. अगं सुजाता, आईलासुद्धा उठव ना गं. अहो झोपू द्या की म्हाताऱ्या माणसाला. म्हातारं माणूस ते, इतक्या सकाळी उठून काय म्हणून त्रास द्यायचा त्यांना? अगं आज तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे ना, ब्लड शुगर चेक करण्यासाठी. त्यांची पेन्शन आपल्याकडे मुंबईला ट्रान्सफर झाली का हो? नाही ना, अजूनही अकोल्याहून ट्रान्सफर झाली नाही आईची पेन्शन. आपला संदीप खूप आळशी आहे. संदीप भाऊजी आळशी नाही आहेत, उलट ते हुशार आहेत.
तुमच्या आईच्या पेन्शनवर त्यांनी डल्ला मारायचा आणि दवाखान्याच्या इलाजासाठी आपण नाहक खर्च करायचा. मला सांगा, हे आपल्याला परवडण्यासारखं आहे का? अहो, आपल्यालाही स्वप्नाचं काही भविष्य आहे का नाही? खरं आहे का सुजाता? तू अगदी बरोबर बोलतेस. उगाचच आईला आपण का सांभाळत राहायचं? बघा ना, आपण सांभाळत राहायचं आणि संदीपने आणि राजेंद्रनी फक्त मजा मारायची, नाही तर काय. अहो, मागे 2-3 वर्ष कौशल्य आई राजेंद्र भाऊजींकडे नाशिकला होत्या, तेव्हा नाही का संदीप भाऊजींनी पेन्शन ट्रान्सफर केली होती नाशिकला ताबडतोब. तेव्हा जमलं, मग आता का नाही ते करत पेन्शन ट्रान्सफर त्यांची मुंबईला? हे बघा, पेन्शन ट्रान्सफर झाली तरच आईंचा इलाज करायचा, नाही तर करायचा नाही. आणि त्याच वेळेला सुजाताची नजर कौशल्याबाईंकडे गेली आणि ती पटकन म्हणाली, आई तुम्ही? हे बघा, तुम्ही आता एकही शब्द बोलू नका. सुनबाई, श्रीकांत, माझ्या रेल्वेच्या तिकिटाची कृपा करून सोय लाव बाबा अकोल्यासाठी. मी आजच अकोल्याला जाते आहे. माझी पेन्शन तिथे येणार आहे. श्रीकांतकडून कुठल्याही स्पष्टीकरणाची अपेक्षा न करता कौशल्याबाई आतमध्ये घरात निघून गेल्या. माझी तिकीट? रेल्वे TC कौशल्याबाईंना त्यांच्या तिकिटासाठी विचारत होता. त्यावेळी कौशल्याबाईंची तंद्री भंग पावली. त्या वर्तमानात आल्या. आपल्या बॅगमधनं त्याने तिकीट काढलं. TCनं तिकीट चेक केलं, त्यांना परत केलं आणि तो निघून गेला. कौशल्याबाईंनी गाडीच्या खिडकीतनं बाहेर बघितलं तर बाहेर धो धो पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या. काळ्याकुट्ट अंधारात वीज चमकल्यावर पहाडाचा तो परिसर म्हटलं तर निसर्गाचं अलौकिक दृश्य दाखवणारा, म्हटलं तर भयानकता वाढवणारा. कौशल्याबाईंना वाटत होतं तेव्हाच कुठलं तरी लहान स्टेशन आलं. गाडी रेल्वेचे रूळ खडाखडा आवाज करत बदलत होती. गाडी इगतपुरीजवळ आली वाटतं. कौशल्याबाई स्वतःशी पुटपुटल्या, म्हणजे आता पुढे राजेंद्रचं नाशिक. उपहासानं स्वतःशीच म्हटल्या. कौशल्याबाईंचं अंग ठणकायला लागलं होतं. बहुतेक ताप वाढला असावा. राजेंद्र हा कौशल्याबाईंचा दुसरा मुलगा. विद्युत महामंडळात इंजिनियर होता. कौशल्याबाईंचे पती अमृतराव, त्यांनी आपल्या पोस्टमास्टरच्या नोकरीतनं राजेंद्रला इंजिनियर केलं, श्रीकांतला बँक ऑफिसर केलं. पण छोट्या संदीपला मात्र स्वतः सेवानिवृत्त झाल्यामुळे ते कुठेही नोकरीला लावू शकले नव्हते. त्यामुळे संदीप अकोल्यातल्या एका मोठ्या किराणा दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याला मिळणारा पगार कमी असल्यामुळे कौशल्याबाईंच्या पेन्शनचा त्याला मोठा आधार होता. ममता आणि मालिनी या 2 मुलीसुद्धा होत्या कौशल्याबाईंना. ममता होती नागपूरला आणि मालिनी होती अमरावतीला. दोघीही आपापल्या संसारात सुखी होत्या. कौशल्याबाईंना त्या दोघी नेहमी आग्रह त्यांच्या घरी राहण्याचा करत, पण जावयाच्या घरी जास्त दिवस राहणं कौशल्याबाईंच्या स्वाभिमानी स्वभावाला आवडत नसे. पती अमृतराव तर बऱ्याच वर्षांपूर्वी या निर्दयी जगात त्यांना एकटीला सोडून निघून गेले होते. मागच्या महिन्यात राजेंद्राच्या घरी नाशिक मुक्कामी असताना घडलेला प्रसंग कौशल्याबाईंच्या डोळ्यांसमोर एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे तरळायला लागला. त्या दिवशी राजेंद्रच्या घरी आई कौशल्याबाई असल्यामुळे त्यांच्या मुली ममता आणि मालिनी दोघीही कौशल्याबाईंना भेटायला आल्या. 4 दिवस त्यांनी तिथे मुक्काम केला. मुलींना काही साडी चोळी घ्यावी असा विचार कौशल्याबाईंच्या मनात आला. त्या राजेंद्रकडे त्या संदर्भात बोलण्यासाठी आला तेव्हा राजेंद्र आरशामध्ये बघत दाढी करत होता. बाजूला त्याची पत्नी मालती भाजी निवडत होती. राजेंद्र, मी काय म्हणत होते? काय म्हणते असाही? अरे, ममता मालिनी आहेत. मग मी काय करू? अरे, बऱ्याच वर्षांनी उन्हाळ्यात त्या आल्या आहेत माहेरी. बरं, मग? मला वाटतं त्यांच्यासाठी 2 साड्या बाजारातून आणल्या तर. अहो सासूबाई, तुम्हाला वाटायला काय हो? इथे आमच्या संसाराची कसरत आम्ही कशी करतो हे आम्हाला ठाऊक. बंटीच्या कॉलेजमध्ये डोनेशन आत्ताच भरलं. पिंकीच्या ॲडमिशनचा राऊंड पुढच्या महिन्यात सुरू होईल. मग तेव्हा काय आम्ही बाहेर भीक मागत फिरायचं का? मालतीने मध्येच तोंड खुपसलं. मालती, तुला आमच्यामध्ये बोलायची गरजच नाही आहे. कौशल्याबाईंचा आवाज चढला. अगं आई, असं कसं म्हणू शकतेस तू? मालती माझी अर्धांगिनी आहे. तिला बोलण्याचा अधिकार आहे आणि ती बरोबर बोललेली आहे.
नाहीतर तुम्ही मेले इकडे नाशिकला आणि तुमची पेन्शन तिकडे अकोल्याला. तुम्ही काम करा ना संदीप भाऊजींकडे, त्यांनाच सांगा साड्या घ्यायला. हो आई, ममताताई मालिनीताईला अकोल्याला जा म्हणावं, संदीप घेईल त्यांना साड्या, तुझी चांगली पेन्शन जमा आहे त्याच्याकडे. कौशल्याबाईंची वाचाच बंद झाली. संतापानं त्यांचं सर्व अंग थरथरत होतं. त्याच क्षणी त्यांनी मुंबईला श्रीकांतकडे जायचा निर्णय घेतला होता. आजी जरा थोडे पाय सरकवता का, मला खाली सामान ठेवायचं हो. त्या आवाजानं कौशल्याबाईंची तंद्री भंग पावली. एक 18-20 वर्षाच्या वयोगटातला तरुण त्यांच्याशी बोलत होता. सरकवते हो बेटा. कुठलं स्टेशन आहे रे? भुसावळ आहे आजी. आजी माझं मधलं बर्थ आहे ते मी टाकून घेतो, म्हणजे तुम्हाला आणि मला सुद्धा चांगलं झोपता येईल. बरं बेटा उठते मी. मला ना एक चिठ्ठी लिहायची आहे बरं का, पण तुझ्याकडे कागद आणि पेन असेल तर देतो का? अहो देतो की आजी, पण इतक्या रात्री काय लिहिणार तुम्ही? उद्या सकाळी लिहा की. अरे बेटा आता सकाळच झाली आहे, पहाटेचे 3 वाजले. माणसाच्या जीवनात बऱ्याच गोष्टीबाबत तो नेहमी अंधारात राहतो, पण त्याच्या आयुष्यात अशी पहाट त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी येते. तेव्हा कसं त्याला सगळं स्पष्ट दिसायला लागतं बघ. अहो काय बोलतोय आजी, मला काही लक्षात येत नाही आहे. तुला हे कळायला बराच अवकाश आहे बेटा. मला माझ्या वयाच्या 82व्या वर्षी कळतं हे. आता जरा शांत बस हं. तो तरुण सहप्रवासी उत्सुकतेनं कौसल्याबाईंकडे बघत बर्थवर झोपण्यासाठी जाऊन बसला. कौसल्याबाई कसली तरी चिठ्ठी लिहायला लागल्या. तो तरुण गाडीच्या खिडकीतनं पलीकडच्या प्लॅटफॉर्मकडे बघत होता. तिथे एक कुत्री आपल्या 3 पिल्लांना दूध पाजत होते. आईच्या वात्सल्याचं ते दृश्य बघून तरुण सहप्रवासी अचंबित झाला होता. कौसल्याबाईंचं लिहिण्याचं काम थांबलं आणि त्यांनी पेन तरुण प्रवाशाला परत करून म्हटलं, नाव काय बेटा तुझं? अमोल. पेन परत घेताना अमोलला कौसल्याबाईंच्या हाताचा हलकासा स्पर्श झाला आणि चटका बसावा त्यांनी हात मागे घेतला. अहो आजी तुम्हाला तर खूप ताप आहे हो. एवढा ताप आहे तुम्हाला, पण तरी तुम्ही प्रवास करताय. त्यातून तुम्ही एकटे आहात, तुमच्याबरोबर कोणीच कसं नाही हो. अरे बेटा हा माणूस आयुष्यात नेहमी एकटाच असतो, एकटाच जातो. मुंबईला गाडीत चढल्यापासून थोडा ताप होता, आता तो जरा थोडा वाढलाय असं वाटतंय. तुझा बर्थ टाकून घे आणि तू झोप बेटा आता. नाही थांबा, मी गाडीत कोणी डॉक्टर आहे का ते चेक करतो आधी. अरे बाळा काही नाही होत मला, कारण आता जगणं आणि मरणं सारखंच आहे माझ्यासाठी. अकोला इथून जवळच आहे. पहाटे 6 वाजता मी अकोल्याला पोचते, गेल्या गेल्या डॉक्टरांच्याकडे जाते. ठीक आहे आजी, अमोल म्हणाला आणि तो त्याचा मधला बर्थ काढायला लागला. अमोलला जेव्हा जाग आली पहाटेचे 5:30 वाजले होते. गजानन महाराज की जयचा जयघोष सुरू होता. बहुतेक शेगाव रेल्वे स्टेशन होतं. अमोलनं खाली डोकावून बघितलं. कौशल्याबाईंचे सताड उघडे डोळे बघून तो हादरला. त्यांनी खाली उडी मारली आणि आजी अहो आजी काय झालं? आजी उठा, आजी उठा. आत्ता थोड्या वेळापूर्वी लिहिलेली चिठ्ठी हातातच ठेवून कौसल्याबाईंनी या निर्दयी जगाचा निरोप घेतला होता. अमोलच्या आरडाओरडीनं अनेक सहप्रवासी तिथे जमा झाले. अरे राम, म्हातारी गेली वाटतं. कोणी नाही वाटतं सोबत प्रवासात. काय जमाना आलाय नाही का? अरे पण शेगाव स्टेशनला मरण आलं म्हातारीला. म्हातारी पुण्यवान आहे बरं का. आता रात्री कधी गेली ते त्या बिचारीलाच ठाऊ बरं का. तोपर्यंत अमोलनं कौशल्याबाईंच्या हातातली चिठ्ठी पूर्ण वाचली होती. चिठ्ठीत मजकुराबरोबरच अकोल्यातला संदीपचा पत्ता आणि फोन नंबर नमूद करण्यात आला होता. अमोलनं ताबडतोब त्याच्या मोबाईलवरनं अकोल्याला संदीपला फोन लावला आणि घडलेल्या घटनेचं वृत्त कळवलं आणि मगच तो निश्चिंत झाला. कौशल्याबाई मानवी जीवनाविषयी ह्या अगोदर काय बोलल्या याचाही त्याला उलगडा झाला होता. संदीपचे डोळे रडून रडून लाल झाले होते. माणसांनी घर खच्चून भरलेलं होतं. कौशल्याबाईचं पार्थिव समोरच्या हॉलमध्ये ठेवलं होतं. ममता, मालिनी आल्या होत्या, पण अजूनही राजेंद्र, त्याचं कुटुंब, तसंच श्रीकांत आणि त्याचं कुटुंब नाशिक आणि मुंबईहून आलेलं नव्हतं.
कौशल्याबाईच्या मृत शरीराची परवड त्यामुळेच होत होती. अमोल म्हणजे तो सहप्रवासी तिथे आल्या आल्या संदीपच्या हातात कौशल्याबाईंनी लिहिलेली चिठ्ठी त्यांनी देऊन टाकली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, प्रिय संदीप, ही चिठ्ठी जेव्हा तुला मिळेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेन. खूप चक्कर येते आहे, तापाने अंग ठसठसत आहे. बेटा, मी पेन्शनचा आधार तुला दिला कारण तुला त्याची गरज होती. पण ते तुझ्या भावांना म्हणजे श्रीकांतला आणि राजेंद्रला अजिबात आवडलेलं नाही. त्यांनाही माझ्या पेन्शनचीच अपेक्षा होती. तुला शेवटची विनंती करते आहे की माझ्या पेन्शनच्या पैशातून माझा अंतिम संस्कार कर आणि बाकीचे धार्मिक कार्यक्रमसुद्धा कर. राजेंद्र आणि श्रीकांत यांच्याकडे एकही पैसा मागू नकोस, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला अनेक शुभाशीर्वाद. तुझी आई कौशल्याबाई. संदीपला शेवटची अक्षरं दिसेनात कारण त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. आजपासून तो आईच्या ममतेपासून पोरका झाला होता आणि तिच्या मिळणाऱ्या पेन्शनपासूनही वंचित झाला होता. मग येणारे अश्रू कशासाठी होते? आईवरच्या प्रेमामुळे की आता पेन्शन न मिळण्याच्या भावनेमुळे? या प्रश्नाचं उत्तर बहुतेक संदीपला स्वतःलाच देता येत नव्हतं. श्रोते हो, ही होती डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांची कथा पेन्शन. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.